आज आपण जाणून घेणार आहोत गर्भधारणेपूर्वी काय आहार ग्रहण करावा। शरीराची शुद्धी झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे सात्विक पोषणयुक्त आहाराची निवड। शरीर शुद्धी झाल्यानंतर हे 21 दिवस म्हणजे शरीर, मन आणि आत्मा गर्भधारणेसाठी तयार होण्याचा पवित्र काळ। पहिले 7 दिवस अग्निसंतुलन होत असतं। या पहिल्या आठवड्यात शरीर हलकं ठेवायचं असतं। मूग, खिचडी, मऊ भात, तूप, उकडलेल्या भाज्या, ज्या अन्नातून शांती भेटते। अग्निस्थिर झाला कीच गर्भधारणेसाठी पोषक रस तयार होतात। पुढचे 15 दिवस ओज निर्माण होत असतं। या दिवसात शरीराला पोषणाची खरी गरज असते। दूध, तूप, गहू, नाचणी, मूग डाळ, मनुका, बदाम, हिरव्या भाज्या हे फक्त अन्न नाही, हे ओज निर्माण करणारे घटक आहेत। आयुर्वेदात सांगितलं आहे, ओज जितकं शुद्ध तितका गर्भ शुद्ध, शांत आणि बलवान। काय खायचे? गहू, जव, नाचणी यासारखे सौम्य धान्य। गाईचं दूध, तूप शरीराला ओज वाढवणारे असतं। साजूक तूप गर्भधारणेसाठी उत्तम स्निग्धता देतं। मऊ भात, मूग डाळ पचायला हलकं असतं। ताजे फळं, विशेषतः द्राक्ष, खजूर, अननस, दुर्वा, जिरं पचन सुधरवतं। भरपूर पालेभाज्या खाव्यात। सर्वात महत्त्वाचं कोमट पाणी प्यावं। काय खाऊ नये? मसालेदार पदार्थ, फास्ट फूड जास्त, आम्लीय पदार्थ, रात्रभर जागरण, भारी जेवण। शुद्ध मन, शुद्ध शरीर, सात्विक आहार, सुंदर गर्भसंस्काराची सुरुवात असते। अधिक अशा आयुर्वेदिक टिप्ससाठी फॉलो करा आयुर्सोल जर्नी।